हॅलो फ्रेंड्स, शीतल लाईफ चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करते। तर आज आपण मस्तपैकी झणझणीत मटण बघणार आहोत, त्यासोबत बाजरीची, आणि हे मटण आपण कुकरमध्ये करणार आहोत। तर पहिले आपण मटणला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि गॅसवर कुकर ठेवलेला आहे। कुकरमध्ये आपण तेल टाकणार आहोत, जिरे, कांदा थोडंसं परतवून घेणार आहोत आणि धुतलेलं मटण आपण त्याच्यात परतवून घ्यायचं आहे चांगलं। आणि आपण परतवत असताना ते मटणला पाणी सुटलेलं असतं ते पूर्ण आटू द्यायचं आहे, त्याशिवाय आपल्याला चव लागत नाही। तर फ्रेंड्स, मटण बनवण्याची ही पद्धत नक्की ट्राय करून बघा, खूप छान मटण होतं। तर याच्यातलं पाणी आटलेलं आहे, तर आता आपण याच्यात गरम पाणी टाकणार आहोत आणि सूप बनवून घेणार आहोत। तर चवीनुसार मीठ टाकायचं आहे, थोडीशी हळद टाकायची आहे आणि कोथिंबीर टाकायची आहे। तर अशा प्रकारे मी 5-6 शिट्ट्या घेऊन मटण शिजवून घेतलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता, आता आपण ते एका कढईमध्ये पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे। तर इकडे लगेच मी कुकर ठेवलेला आहे, कुकरमध्ये तेल टाकायचं आहे आणि आपण तयार केलेला मसाला त्याच्यामध्ये चांगला परतवून घ्यायचा आहे। तर मसाल्यामध्ये मी कांदा आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे, आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे। कुकरमध्ये आपण तेल टाकायचं आहे, तो मसाला टाकायचा आहे, कांदा लसूण चटणी टाकायची आहे, मटण मसाला टाकायचा आहे। तर इकडे मी मटण मसाला कोल्हापुरी वापरलेला आहे। तर आता आपला मसाला चांगला परतलेला आहे, तर मटण शिजलेलं त्याच्यात आपण टाकून घेऊया आणि पूर्ण मटण टाकल्यानंतर परत एकदा आपण परतवून घेणार आहोत। तर इकडे कोल्हापुरी मटण मसाला वापरून बघा, खूप छान मटणची भाजी होते। तर इकडे मी सगळं मटण टाकून घेतलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण मटण शिजवलं होतं ते सूप आपण त्याच्यात मिक्स करणार आहोत। मटणचं सूप टाकल्यानंतर इकडे मी बेसन पीठ थोडंसं तव्यावर भाजून घेतलेलं होतं आणि त्याचं पाणी आपल्याला त्याच्यात मिक्स करायचं आहे। तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागते। तर चला फ्रेंड्स, आपली मटणची भाजी तयार झालेली आहे। तर माझी मटणची रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट आणि लाईक करायला विसरू नका। बाय फ्रेंड्स।